नमस्कार मित्रांनो, हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत। सध्या बाहेर उन्हाचा कडाका इतका वाढलाय की अक्षरशः शरीर हे पूर्ण भाजून निघतंय। अशा वेळी आपण एक शब्द वारंवार ऐकतो की स्ट्रोक, पण तुम्हाला माहित आहे का स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोक या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत। दोन्ही तितक्याच जीवघेण्या आहेत। बऱ्याचदा लोक हीट स्ट्रोकला किंवा साधी चक्कर समजून दुर्लक्ष करतात, पुढे जाऊन कायमस्वरूपी अपंगत्व किंवा मृत्यूला कारणीभूत ठरू शकतं। हे लक्षात ठेवा। जेव्हा शरीराला घाम येणं बंद होतं तेव्हा समजा की तुमच्या आयुष्यावरचा धोका सुरू झालाय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन्ही मधला फरक, त्यातून वाचण्याचे उपाय आणि हे सविस्तर बघणार आहोत। सर्वात आधी समजून घ्या हीट स्ट्रोक म्हणजे काय। सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर जेव्हा तुमच्या शरीराची कूलिंग सिस्टीम फेल होते तेव्हाच हीट स्ट्रोक येतो। आपल्या मेंदूमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक भाग असतो। तो जो भाग शरीराचं तापमान नियंत्रित करतो। जेव्हा बाहेरचं तापमान 40 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जातं त्यावेळेस शरीर स्वतःला थंड करण्यासाठी खूप घाम गाळतं, पण एका मर्यादेनंतर शरीर हतबल होतं। शरीराचं तापमान 104 डिग्री फॅरेनहाइट च्या वर जातं आणि घाम येणं पूर्ण बंद होतं। त्वचा गरम होते, कोरडी होते। ही एक गंभीर मेडिकल इमर्जन्सी आहे। म्हणजे या कारणामुळे तुमचे अंतर्गत अवयव हे निकामी पण होऊ शकतात। आता वळूया आपण ब्रेन स्ट्रोक कडे। ब्रेन स्ट्रोक म्हणजे एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होणं। उन्हाळ्यात त्याचा धोका का वाढतो? एक पहिली गोष्ट रक्ताची घनता। उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होते, म्हणजे डिहायड्रेशन होतं, त्यामुळे रक्त जड होतं। हे जाड झालेलं रक्त मेंदूत गुठळी क्लॉट निर्माण करू शकतं। त्यानंतर रक्तदाबातील अस्थिरता, म्हणजे आपल्या शरीरातील जे ब्लड प्रेशर आहे ते अस्थिर झाल्यामुळे उन्हाळ्यात आधीपासून उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हा काळ विशेषतः धोकादायक असतो। शरीरातील ब्लड प्रेशर अनियंत्रित झाल्यामुळे मेंदूच्या नसेवर ताण येऊन हिमोरेजिक स्ट्रोक होऊ शकतो। वैद्यकीय सुधारणा म्हणजे अचानक उष्णतेमुळे रक्तदाब वाढून ती नस फुटते किंवा बस्ट होते, त्यामुळे हिमोरेजिक स्ट्रोक हा प्रामुख्याने दीर्घकाळ असलेला उच्च रक्तदाबाशी संबंधित आहे। म्हणूनच उन्हाळ्यात हीट स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोक या दोघींचा धोका एकाच वेळी असू शकतो। म्हणूनच याला डबल डेंजर सीझन म्हणता येईल। आता सर्वात महत्त्वाचा भाग, दोघीतला फरक कसा ओळखायचा, नीट लक्ष देऊन ऐका। एक पहिली गोष्ट, लक्षणं। हीट स्ट्रोक आणि ब्रेन स्ट्रोक, घाम पूर्णपणे बंद होतो, हे मुख्य लक्षण आहे, परंतु ते ब्रेन स्ट्रोकचे ठळक लक्षण नाही। त्वचा अत्यंत गरम, लाल, कोरडी, सामान्य रंग, फिकटपणा, बोलणे गोंधळ, वेडवाकडे बोलणे, जीभ जड पडणे, अडकळणे, बोलताना येणे, हालचाल, संपूर्ण शरीरात थकवा, चक्कर येणे, शरीराची एकच बाजू लुळी पडणे, शरीराचा आपला ताप 140 डिग्री फॅरेनहाइट नक्की असतो। ताप असेलच असे नाही, चेहरा सामान्य, चेहरा एका बाजूला झुकणे म्हणजे फास्ट तपासा। फास्ट तपासा म्हणजे काय? ब्रेन स्ट्रोक साठी एफ म्हणजे फेस ड्रॉपिंग, म्हणजे आपला जो फेस आहे, चेहरा आहे, तो ड्रॉप होतो। दुसरी गोष्ट ए म्हणजे आर्म, म्हणजे आर्म विकनेस। तर एस म्हणजे आपली स्पीच डिफिकल्टी, आणि टी म्हणजे टाइम टू कॉल, म्हणजे टायमिंग वर तुम्ही एखाद्याला कॉल करा किंवा हॉस्पिटलला जा आणि ट्रीटमेंट घ्या। जर एखाद्याला बोलताना त्रास होतोय, चेहरा एका बाजूने झुकला असेल किंवा एक हात उचलता येत नसेल, तो ब्रेन स्ट्रोक असू शकतो। त्यासाठी मी तुम्हाला काय सांगेल तर 1 सेकंद पण वाया घालू नका। त्याच्यासाठी जर तुम्हाला वाटलं की स्ट्रोक आलाय तर या गोष्टी नक्की करा। थंड ठिकाणी हलवा, रुग्णाला सावलीत किंवा एसी असलेल्या खोलीत न्या, तापमान कमी करा, ओल्या कपड्याने संपूर्ण त्यांचं शरीर पुसून टाका। दुसरी गोष्ट, डोक्यावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवा। तिसरी गोष्ट, पाणी। सावधान, ही स्ट्रोकच्या रुग्णाला पूर्ण शुद्धी असेल तरच किंवा पाणी, इलेक्ट्रोलाइट्स द्या। ब्रेन स्ट्रोकच्या रुग्णाला तोंडाने काही देऊ नका, कारण खूपच पेशंट ऍस्पिरेशन होण्याचे चान्सेस असतात। नंतर चौथी गोष्ट, ताबडतोब तुम्ही एखाद्या हॉस्पिटलला किंवा तुमच्या डॉक्टरांकडे रुग्णाला जवळच्या स्ट्रोक सेंटरला किंवा पॅरालिसिस सेंटरला किंवा हॉस्पिटलला शिफ्ट करा। रुग्णाला गोल्डन आवर्स मध्ये तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा, म्हणजे इच्छेमिक ब्रेन स्ट्रोक साठी उपचाराची खरी वेळ मर्यादा म्हणजे गोल्डन पिरियड हा 4 ते 4.5 तासाचा आहे। म्हणजे जेणेकरून तुम्ही 4 ते 4.5 तासाच्या आत जर हॉस्पिटलला गेले तर तुमच्या पेशंटला ट्रीटमेंट करून पेशंट हा चांगला करण्यात खूप मदत होऊ शकते। हर सेकंद, हर मिनिट महत्वाचा असे सांगणे काही चुकीचं ठरणार नाही। ब्रेन स्ट्रोक मध्ये उपचाराची खिडकी म्हणजे 4.5 तासांची आहे। जितक्या लवकर उपचार मिळेल तितक्याच लवकर मेंदू वाचवता येतो। प्रत्येक मिनिट हा महत्वाचा आहे। मित्रांनो, उन्हाळा हा फक्त सुट्ट्यांचा काळ नाही तर आरोग्याबाबत सतर्क राहण्याचा काळ आहे। म्हणजे घाम येणं बंद होणं हे तुमच्या शरीराचं शेवटचा अलार्म आहे, याकडे दुर्लक्ष करू नका। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली माहिती कोणाचे तरी प्राण वाचू शकते। माहिती आवडली असेल तर लाईक करा, हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओला सबस्क्राईब करा। सावध राहा, सुरक्षित राहा। धन्यवाद।